नमस्कार. आपलं खयालचं पहिलं पॉडकास्ट आहे आणि आपली थीम आहे देव. मी तेजस्विनी, ही प्रणवती, हेमंत आणि आपले प्रमुख अतिथी आहेत लिमय काका. सो चालू करूया. काका, सर्वात पहिले मला विचारायचं आहे की व्हॉट इज गॉड? एका वाक्यात त्याचं उत्तर देता येईल, गॉड इज एनर्जी, शक्ती स्वरूप, किंवा आपण त्याला तेज म्हणू शकतो. आणि हे जे देवाचं स्वरूप आहे हे प्रसंग किंवा व्यक्ती ह्याप्रमाणे बदलत जातं. कोणाला कुठच्या प्रसंगात किंवा कुठच्याही एका ऑब्जेक्टमध्ये देव दिसू शकतो, देव भासू शकतो. हे त्याच्या मनस्थितीवर आणि त्या प्रसंगावर अवलंबून असतं. त्यामुळे देव हा एनर्जी च्या फॉर्ममध्येच आहे. कारण आता हे सगळं जे ब्रह्मांड, युनिवर्स, हे जे काही आता नियंत्रित केलं जातं, नियंत्रितच आपण म्हणायला हवं. कारण आपल्या पृथ्वीचा जो अक्ष आहे तो जरा जरी बदलला तरी आपल्याला त्याचे परिणाम जाणवायला लागतात. तर हे कुठच्याही मानवाच्या इंटरफिअरन्सशिवाय सुद्धा शतकानुशतकं, युगानुयुग व्यवस्थित तसंच्या तसं चाललेलं आहे. ग्रहांमधलं अंतर, ग्रहांचं विशिष्ट जी कक्षा आहे त्या आपल्या कक्षेमध्ये ग्रह फिरत असतात. असं नाही वाटत कुठचाही ग्रह एक कक्षा सोडून गेलाय कुठेतरी फिरायला वगैरे, असं होत नाही. हे माणसाच्या बाबतीत होऊ शकतं. हे जे सगळं नियंत्रण आहे, हे नियंत्रण करणारी जी शक्ती आहे, जी शक्ती आजकालच्या विज्ञानाच्या सुद्धा म्हणजे बुद्धीच्या पलीकडे आहे, विज्ञानाच्या समजेच्या पलीकडे आहे, त्याला आपण देव असं म्हणू शकतो, किंवा ती शक्ती ही ती आपण देव म्हणतो. पण मग मूर्तीपूजेमध्ये जो देव बघितला जातो किंवा मूर्तीपूजा हे जे काही स्वरूप आहे देव बघण्याचं, तर ते कितपत योग्य आहे किंवा ते एक्झॅक्टली स्वरूप काय आहे? आपण आता थोडंसं अगदी सुरुवातीला जेव्हा मनुष्य प्रजाती ही जन्माला आली किंवा ज्या वेळेला निर्माण झाली तेव्हाचा विचार करूया. त्यावेळेला मनुष्य ज्या वेळेला पृथ्वीवर माणसं फिरायला लागली त्यावेळेला त्यांनी जी काही सृष्टी पाहिली, झाडं पाहिली, डोंगर पाहिले, नद्या पाहिल्या, पशुपक्षी, ह्या सगळ्या ज्या काही इतर जीवजाती होत्या, ह्या सगळ्या पाहिल्यानंतर आपला कोणीतरी निर्माता आहे का अशी पहिल्यांदा जिज्ञासा निर्माण झाली. हे सगळं कुठनं आलं, कोणी आपल्याला निर्माण केलं? हे झाल्यानंतर देव या संकल्पनेचा किंवा त्यावेळच्या मानवाच्या बुद्धीच्या पलीकडे ज्या घटना घडत, त्या घटना कुठच्या तरी शक्तीमुळे घडतात आणि ती शक्ती म्हणजे देव. हा एक भाग. किंवा ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत त्यालाच त्यांनी प्रतीकं मानायला सुरुवात केली, देवाची प्रतीकं. म्हणजे कोणी वृक्षांची पूजा केली, कोणी जलाची म्हणजे नद्यांची पूजा केली. असं करत करत ही जी प्रतीकं होती यांची पूजा करत गेले. ते केल्यानंतर माणसामध्ये जसं उत्क्रांती होत गेली आणि मग शिल्पकला ज्याप्रमाणे विकसित झाली, त्यावेळेला माणसासारखा माणूस तयार करणं, चित्र काढणं, ह्या ज्या कला विकसित झाल्या त्याच्यातून त्यांना जो देव भासला, जसा दिसला असं आपण म्हणूया, त्या तऱ्हेने त्यांनी त्याप्रमाणे त्याच्या मूर्ती बनवणं किंवा ते रेखाटणं ह्या गोष्टीला सुरुवात केली. आणि मग त्याची पूजा करणं हा मानवाने निर्माण केलेला प्रकार आहे. देवाने कधी येऊन असं सांगितलेलं नाही की मी असा असा आहे, मला एक सोंड आहे, मला 4 हात आहेत, किंवा आज कंटाळाला मला दोन तोंड बरी पडतात, एकदा ह्याच्याशी बोलायचं, एकदा तुझ्याशी बोलायचं आहे. असं देवाने कधी केलेलं नाही. देवाने येऊन असं सांगितलेलं कुठेही आपल्या ह्याच्यामध्ये उल्लेख कुठे सापडत नाही. हा माणसाने निर्माण केलेली गोष्ट आहे की मला देव ह्याच्यात भासला. उदाहरणार्थ आपण जसं व्यवहारात सुद्धा बघतो
की कुठच्याही गोष्टीची आपल्याला निकड असते आणि एखादा मनुष्य सहज येऊन म्हणतो, तुम्हाला हे हवंय का? अरे देवासारखा आलास रे, खरोखर माझं काम केलंस, असं आपण म्हणतो. मग तो देव झाला का? तर नाही, तो त्या वेळेपुरता तो देव झाला, त्या प्रसंगापुरता. म्हणजे एखादी गोष्ट, देव म्हणजे काय? देतो तो देव, जो देतो तो देव. त्यावेळेला मला ती गोष्ट मिळाली जी मिळणं अशक्यप्राय वाटत होतं, म्हणजे ती देवाने दिली. त्यामुळे अशा गोष्टीतनं देव बघत 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 या मूर्तीपूजा, जेव्हा शिल्प तयार केलं तेव्हा त्या शिल्पामध्ये देवाची आपण भावनेनी प्रतिष्ठापना करतो. आपण त्या गोष्टीमध्ये देव पाहतो. उदाहरणार्थ आजकाल या NGO वगैरे करणाऱ्या ज्या गोष्टी, जी काही लोकं आहेत सुरुवात करतात ती कुठे भिकाऱ्यांमध्ये देव पहा, अनाथ गोरगरीब कोण असतील, निराधार जे असतील त्यांच्यात देव बघा वगैरे, अशा त्या गोष्टी आपण दरवेळेला वाचतो. आमचा तो देव आहे असं म्हणतात. म्हणजे ती प्रतीकं आहेत, त्या प्रतीकामध्ये तुम्ही देव पाहता. थोडक्यात आपण जसं सुरुवातीला पाहिलं की देव ही संकल्पना काय आहे? म्हणजे एनर्जी आहे, शक्ती आहे. ती शक्ती आपण त्याच्यामध्ये पाहतो, ऑब्जेक्टमध्ये. त्यामुळे ऑब्जेक्ट म्हणजे देव नव्हे, त्या ऑब्जेक्टमध्ये असणारी जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, एनर्जी आहे, ती म्हणजे देव. त्यामुळे मूर्तीपूजा, कारण आता समजा असं धरून चालू, मी तुम्हाला सांगितलं देव तो बघा, देव आहे तिकडे, दिसताय का तिकडे? काही दिसत नाही. तुम्ही नुसती भिंत आहे किंवा एखादी मूर्ती आहे. मी सांगितलं हा देव आहे, गणपतीची मूर्ती आहे. तुम्हाला दाखवता माझ्या हातनं पडली, ती फुटली. मग देव फुटला? देव नाही फुटला, मूर्ती फुटली. लक्षात आलं? त्याच्या मागची जी माझी हा गणपती आहे, ही जी भावना आहे, ती गणपतीच्या दुसऱ्या मूर्तीमध्ये सुद्धा मी पाहू शकतो म्हटलं तर. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे की चराचरामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये जे काही तुम्ही पाहता, तुमच्या ज्ञानेंद्रियांनी जे काही तुम्ही पाहता, त्या सगळ्या गोष्टींमध्ये देव आहे असं सांगितलं आहे. म्हणजे थोडक्यात ते एनर्जी फॉर्ममध्ये आहे. सजीव आहे एखादी गोष्ट किंवा निर्जीव जरी असली तरीसुद्धा त्या ठिकाणी त्याची स्वतःची एक एनर्जी असते. म्हणजे तुमच्या आजच्या भाषेत जर सांगायचं झालं तर प्रत्येक गोष्टीचं प्रोटॉन, म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, तुम्ही जे काय म्हणता त्या स्वरूपात तुम्ही ते आत्ता समजून घेता. त्यालाच आपल्या संस्कृतीमध्ये तेजस्वरूप किंवा ऊर्जा असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं? त्यामुळे देव हा त्या फॉर्ममध्ये आपण पाहतो. मूर्तीमध्ये आपण देवाची संकल्पना स्वतः निर्माण करतो. म्हणून आपल्याकडे प्रतिष्ठापना हा विधी आहे, तुम्ही पाहिलं तर. मग गणपती आणला आणि सुरुवात केली, आपलं चला फुलवा, हे करा ते करा, त्याला प्रतिष्ठापना करतो. म्हणजे त्या ठिकाणी तो सजीव झालेला आहे आणि त्याचं परमेश्वराचं आवाहन आपण करतो. थोडक्यात तो एनर्जी त्या ठिकाणी ती आलेली आहे असं आपण स्वतः आपल्या मनाला समजवून त्या ठिकाणी ते पाहायला, म्हणजे आपलं सांगितल्याशिवाय कळणार कसं? आपण स्वतः जेव्हा पूजा करतो तेव्हा तो तिथे आहे, सजीव झालेला आहे असं बघून जेव्हा तुम्ही पूजा करता त्यावेळेला एरवी नुसतं आपल्या फोटोला आपला एक हार घातला, गेले निघून, बाय हॅलो, असं नाही आहे. तेव्हा आपली संस्कृती जर समजून घ्यायची असेल तर खूप डीप आहे. त्यामुळे त्याच्यात जी संकल्पना सांगितलेली आहे की देव हा प्रतीकाच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. कारण देव पहा नुसतं म्हटलं तर देव दिसत नाही. देव हा जाणवतो. म्हणजे काय? साधी गोष्ट, उन्हामधनं आपण चाललोय, कुठेही काही शेल्टर नाही आहे आणि सावली हवी आहे. एखादं जर झाड असेल, एकच झाड आहे समजा वाळवंटात, त्या झाडाच्या खाली उभं राहिल्यानंतर जरा जी काही सावली मिळते, बरं वाटलं. हे जे काय आपण असं करतो ना, ते देवाचं प्रतीक आहे. त्यावेळेला ते आपल्यासाठी देवाचं प्रतीक असतं. खूप तहान लागली, पाणी मिळत नाही, कुठेतरी पाणी उपलब्ध होतं, ते पाणी त्यावेळेला आपल्याला देवाचं प्रतीक असतं. असं आपण देव जाणवून घ्यायचा असतो. देव असा दिसत नाही, देव असा आहे,
4 हात आहेत, अमुक अमुक ते जे काही वर्णन केलेलं आहे, ती आपण त्याची उपासना करण्यासाठी केलेली संकल्पना आहे. भारतीय संस्कृतीमध्ये 33 कोटी देव असं जे काही म्हटलेलं आहे, आता त्या कोटीचं सुद्धा तुम्ही आजकाल कुठे वाचलं असेल, की कोटी याचा अर्थ प्रकार. कोटी म्हणजे आपण 33 करोड म्हणतो तसं नाही, कोटी हे प्रकार आहेत. 33 प्रकारचे देव असं सुद्धा म्हटलं तरी त्याचा एक अर्थ होतो. मनुष्य आपल्या बुद्धीने किती कल्पना करू शकतो, तेवढ्या प्रत्येक कल्पनेचा देव आहे. देव हा मुख्य एकच आहे, पण मला तो समजून घ्यायचा आहे. उदाहरणार्थ हिस्ट्री शिकायची, कुठचाही विषय घ्या, मॅथमॅटिक्स शिकायचा आहे. आपण सुरू करतो का? नाही. त्याचं आपण क्लासिफिकेशन करतो, त्याचे चॅप्टर्स पाडतो आणि मग तो विषय समजून घ्यायला सुरुवात करतो. बरोबर की नाही? त्यामुळे देव ॲज सच जर समजून घ्यायचा झाला तर तो पटकन मला समजणं कठीण आहे. म्हणून मग आम्ही त्याचं मला अशा तऱ्हेने समजतं, दुसऱ्याला अशा तऱ्हेने समजतं, त्या माध्यमातून तुम्ही त्या देवाला समजून घ्यायचा प्रयत्न करता. म्हणून कोणी म्हणतं अरे गणपती बेस्ट, गणपती फायनल अल्टिमेट, कोणी म्हणतं नाही देवी फायनल, म्हणजे हे काय फालतू आहे, शंकर फायनल. तर असं काही नाही आहे. सगळ्यांच्या अंडर असलेली जी एनर्जी आहे ती एनर्जी, म्हणून दासबोधामध्ये रामदासांनी सांगितलं आहे, मुख्य तो देव ओळखावा. ह्या सगळ्या ऑब्जेक्ट्सच्या आतमध्ये त्याला कार्यरत करण्यासाठी, ती गोष्ट दिसण्यासाठी, आता सायन्सच्या दृष्टीने पाहायला झालं, एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा दिसते, सो इट ॲक्च्युली काय म्हणतो आपण त्याला, त्याच्याकडनं येणारे जे प्रकाश किरण असतात त्यामुळे ती गोष्ट आपल्याला दिसते. बरोबर का नाही? ट्रान्सपरंट होते याचा अर्थ असा की प्रकाश किरण तिथे न अडकता पलीकडे निघून जातात, ती गोष्ट ट्रान्सपरंट म्हणतो आपण. बरोबर ना? म्हणजे हे सायन्सच्या दृष्टीने आपण जसं म्हणतो तसं जर समजून घ्यायचं असेल आपल्याला, तर काहीतरी ऑब्जेक्ट समोर असला की आपल्याला दिसतं. जोरात ओरडलो मध्ये अडथळाच नसेल तर तो आवाज सरळ जाईल निघून, पण अडथळा आल्यानंतर तो आपल्याला ऐकायला येतो का, आपल्यापर्यंत तो रिटर्न येतो असं आपण म्हणतो. तसं आपल्या प्रत्येकाच्या लिव्हिंग बिईंग, आपण प्रत्येकाच्या आतमध्ये असलेला जो एनर्जी फोर्स आहे, तो एनर्जी फोर्स आपल्याला समजून घेण्यासाठी एक प्रतीक आपण निर्माण करतो. त्या प्रतीकातनं आपला एनर्जी फोर्स त्याच्यामध्ये एक कल्पना करतो. वी इमॅजिन द एक्झिस्टन्स ऑफ दॅट एनर्जी. थ्रू दॅट मीडियम वी अंडरस्टँड इट हाऊ इट इज. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पिंडी ते ब्रह्मांडी हा एक संकल्पना आहे. मेडिटेशनवर आपण कधीतरी बोलू वेळ असेल तेव्हा, पण तो कन्सेप्ट हा आहे. कळलं? काका मला असं विचारायचं होतं, आता तुमच्या ओव्हरऑल बोलण्यावरनं मला असं वाटलं की देव ही एनर्जी ही ऑलरेडी एक्झिस्टन्समध्ये आहे, पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण तिला वेगवेगळ्या स्वरूपात किंवा सगुण निर्गुण वगैरे ह्या ज्या याच्यात आहे त्या याच्यात बघतो. पण मग या सगळ्या याच्यात चमत्कारला तुम्ही कसं डिफाईन कराल? कारण की असं आपल्याकडं म्हटलं जातं जनरली, नमस्कार तिथंच होतो जिथं चमत्कार दिसतो. तर मग लोक देव किंवा या एनर्जीच्या पाठीमागं जाण्याऐवजी चमत्काराच्या मागं फार लागतात. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मुळात असं आहे, चमत्कार हा कोणाला पाहिजे असतो किंवा कोणाला आवश्यक असतो? माणसाला. बरोबर का नाही? कदाचित ज्याचा विश्वास नसेल त्याला चमत्कार असल्यावर होईल विश्वास. हां, म्हणजे एकंदर तसं आता आपल्याकडे आजचा जो विषय आपला देव आहे, तर चमत्कार हा देवाशी निगडीत आपण म्हणजे त्याची संदर्भ आपण देवाशी लावतो. बरोबर आहे? खरं सांगायचं झालं तर देव चमत्कार कधीही करत नाही. देव स्वतः काहीही करत नाही. देव हा आपण एखाद्या खोलीमध्ये जसा दिवा लावतो तसा आहे. देव तुम्हाला काय देतो? प्रकाश देतो. त्या प्रकाशात तुम्ही काय करायचं हा तुमचा विषय असतो. त्यामुळे देव चमत्कार करेल असं हे आपल्या बोलीभाषेमध्ये रूढ झालेला वाक्प्रचार आहे. आता देवच काय तो चमत्कार करेल? देवाला दुसरा धंदा नाही का? त्याला बरेच धंदे आहेत, इतकं सगळंच ते कंट्रोल करायचं असतं. त्यामुळे तो तसलं काहीही करत नाही.
त्यांनी सृष्टीचे नियम बनवून ठेवलेले आहेत. त्याचं साधं उदाहरण म्हणजे योग्य तऱ्हेचा उकाडा जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत पाऊस पडत नाही. तुम्ही काय वाटेल ते करा. ढग असतील पण पाऊस पडणार नाही. त्याच्यासाठी योग्य तेवढं टेम्परेचर निर्माण व्हावं लागतं. पृथ्वीला तेवढ्या त्या भेगा पडलेल्या असतात. त्याच वेळेला जर तिथे ढग असला तर आणि त्याला थंड हवा लागली तर तो खाली येऊन मगच पाऊस पडतो. हा सृष्टीचा एक नियम आहे. किंवा समुद्राच्या पाण्याची वाफ होणं, त्याचं इव्हॅपोरेशन जे होतं, वेपरायझेशन होतं सॉरी, हा जो काही भाग आहे हा भाग सुद्धा आपल्या कंट्रोलमधला नाही आहे. तो नैसर्गिकरित्या होत असतो. सृष्टीचा नियम आहे तो. तर चमत्काराचंच जर आपण बोलायचं झालं तर मनुष्याचा देह आणि सृष्टीमध्ये आपण काहीही न करता होत असलेल्या ज्या गोष्टी आहेत ना, हे सुद्धा चमत्कारच आहेत. पण मनुष्याने जे हातचालाकीच्या गोष्टी सुरू केल्या त्याला चमत्काराचं स्वरूप दिलं गेलं. तो मनुष्याचा स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ म्हणा किंवा आजकालच्या तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर ह्या मार्केटिंग गिमिक्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण आजकाल देवाकडे कोणी येत नाही. देवाकडे कोणीही जायला लागत नाही. देव तुमची वाट बघत बसलेला नाही. इट इज अप टू यू. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही देवाकडे तोंड करू शकता, म्हणजे देवाला पाहू शकता, देवाचा विचार करू शकता. नाही विचार केलात म्हणून काहीही बिघडत नाही. तुम्ही आज सगळेजण इथे आहात. मी डोळे उघडलेत म्हणून तुम्ही दिसताय. मी जर डोळे बंद केले तर ॲज गुड ॲज यू आर नॉट देअर फॉर मी. पण मी जर असं डोळे बंद करून जर म्हटलं कोणीच नाही आहे, मी एकटाच आहे, तर ही सत्यता नाही आहे, रियालिटी नाही आहे ही. मी डोळे बंद केलेत एवढीच रियालिटी आहे. तुम्ही आहात तिथेच आहात. तसं देवाचं आहे. लक्षात आलं? त्यामुळे चमत्कार हा जो काही प्रकार आहे हा चमत्कार सृष्टीच्या नियमांमध्ये बसूनच केला जातो. देव त्याला कारणीभूत नसतो. त्याच्यासाठी जे कारणीभूत असतं तो वेगळा विषय आहे. त्यासाठी आपल्याला गुरु ही संकल्पना लक्षात घ्यावी लागेल. कळलं? आजकालचे गुरु नाहीत हा हे सगळे जे तसे गुरु नव्हे, ते गुरु वेगळे. एलिव्हेटेड सोल्स ज्याला आपण म्हणू शकतो, तो आपण वेगळा विषय घेऊ एक दिवस. पण देव आणि चमत्कार ह्यांचा संदर्भ आपण लावतो. देव प्रत्यक्षात काहीही करत नाही. देवाने सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल केलेल्या आहेत. त्यांचं तुम्ही काय करता याच्यावर इतर सगळ्या गोष्टी ठरतात. आणि पण मग ठीक आहे, मार्केटिंग गिमिक वगैरे तुम्ही म्हटलं ते अगदीच मान्य आहे. त्याच्यामुळं लालबागचा राजा म्हणून नवसाला पावतो. तुमच्या गल्लीतला जो असतो तो त्याच्यामुळेच पावत नसावा, असं तो एक वेगळा मुद्दा आहे. पुढं मला असं विचारायचं होतं की देव, धर्म आणि अध्यात्म ह्यांच्यात एकमेकांच्यात काही कोरिलेशन आहे आणि ते एकमेकांना पूरक आहेत का? कसं, म्हणजे नक्की काय आपण कसं डिफाईन करू शकतो एकेका याला बघितलं तर? अध्यात्म म्हणजे काय याचा आधी पहिला विचार करू. अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयी केलेला अभ्यास. आत्मा म्हणजे काय हा एक पुन्हा वेगळा विषय होईल. पण आत्ता आपण सध्या नुसत्या डेफिनेशन पुरतंच बोलूया. तर आत्म्याविषयी केलेला अभ्यास म्हणजे अध्यात्म. नंतर तू काय म्हणालास? देव. आणि तिसरं काय आहे? धर्म म्हणजे रिलिजन. बरोबर आहे. आता रिलिजन हा कोणासाठी आवश्यक आहे याचा विचार आपण करूया. रिलिजन हा बेसिकली माणसांसाठी आवश्यक आहे. मग ती पर्टिक्युलर कम्युनिटीसाठी सुद्धा असू शकतो. काका, तर मग मला असं विचारायचं आहे की सध्या जे काय म्हणतात देवाचा थोडासा गैरवापर करतात काही लोक त्यांच्या पर्सनल फायद्यासाठी म्हणा, किंवा एक जी भीती घालतात देवाची, तर मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय, म्हणजे तुम्ही काय म्हणाल? ही जी भीती वगैरे कोणीतरी घालतं किंवा आपण स्वतःसुद्धा देवाला घाबरून असतो, हे मुख्यतः म्हणजे देवाची नीट संकल्पना आपल्याला समजली नसल्यामुळे झालेला प्रकार आहे. देव काय आहे ही संकल्पना जर नीट आपण समजून घेतली तर ह्या गोष्टी कधी होणार नाहीत किंवा होऊ शकणार नाहीत. देवाला घाबरण्यासारखं काही नाही आहे.
घाबरायची काही गरजही नाही आहे. देव काय आहे हे आपण स्वतः समजून घेण्याची गोष्ट आहे आणि आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्कीच आपण त्याचा एक प्रयत्न करू आणखीन जास्ती चांगल्या तऱ्हेने समजून घेण्याचा. येस, थँक्यू काका, थँक्यू सो मच. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजून आम्ही कुठल्या विषयावर पॉडकास्ट करू शकतो जर तुम्हाला छान छान विषय सुचत असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये टाका आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पॉडकास्टला. थँक्यू.